जय गजानन जयतु संस्कृतम. भगवान श्री दत्तात्रेय महाराज यदूंना उपदेश करताना वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या गोष्टी सांगत आहेत त्यामध्ये त्यांनी एक सूत्र आपल्या समोर ठेवलेलं आहे की मानवी जीवनामध्ये आनंद प्राप्तीचे सुख प्राप्तीचे म्हणा फार तर जे 5 वेगवेगळे मार्ग आहेत त्या 5 मार्गांच्या माध्यमातून माणूस सुखी तर होऊ शकतो, पण त्यातच जर अविवेकपूर्ण अशा प्रकारे आसक्त झाला तर ते सुखाचे साधनच त्याच्या दुःखाला कारणीभूत ठरतात. ही रचना आपण पाहतोय आणि मग ती रचना पाहत असताना शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या 5 संवेदनांच्या माध्यमातून आनंद मिळवण्याच्या ऐवजी सुख मिळवण्याच्या ऐवजी त्यात आसक्त झाला जीव तो कसा नष्ट होतो हा उपदेश आपल्याला ते करतायत, यदूंना करतायत, यदूंच्या माध्यमातून आपल्याला करतायत. आणि मग त्यासाठी वेगवेगळ्या पक्ष्यांना पशूंना कीटकांना त्यांनी गुरु केलेलं आहे. मग ही रचना जेव्हा आपण समजतो तेव्हा आपल्याला त्यातलं एक सूत्र लक्षात येतं की पहिला पतंग आपण पाहिला कशा करता तर तो रूपासक्तीने नष्ट होतो. दुसरा आपण मधमाशीचा विचार भुंग्याचा विचार केला आणि त्यातल्या भुंग्याचा विचार करत असताना आणखीन एक भूमिका त्यातली पाहिली की तो गंधामध्ये आसक्त होतो आणि मग तो नष्ट होतो, म्हणून गंधासक्तीचा विचार केला. तसा पुढचा विचार ते आपल्या समोर सांगताय की स्पर्शासक्तीने कसा नष्ट होतो. कुठलीही आसक्ती जेव्हा आसक्ती म्हणून आहे तेव्हा ती वाईट आहे, भावना वाईट नसते. व्यवस्थित समजून घ्या, तो विवेकच आपल्याला समजून घ्यायचा आहे की कोणत्याही गोष्टीकडे पाहत असताना त्यातली अनिवार्यता हा वेगळा विषय आणि त्यातली अनावश्यकता हा वेगळा विषय. ती अनिवार्यता जेव्हा अनावश्यकतेत परिवर्तित होते तेव्हा त्याला आसक्ती असं म्हटलं जातं आणि मग ती आसक्ती घातक आहे हे व्यवस्थित समजून घेतलं की मग आपल्याला हे सगळे गुरु नेमके त्यांनी का केलेत तेही समजतं आणि त्यांच्याकडून आपण काय शिकता येतं हेही समजतं. त्यांनी पुढचा गुरु आपल्या समोर सांगितला गज, म्हणजे हत्तीला गुरु केलेलं आहे. कशा करता गुरु केलं तर हा हत्ती स्पर्शासक्तीने नष्ट होणारा जीव आहे, त्यांनी अडचणीत येणारा जीव आहे, त्यांनी फसणारा जीव आहे आणि म्हणून स्पर्शासक्ती टाळण्याचा उपदेश जो आहे तो गुरु स्वरूपात हत्तीकडून घेतलेला आहे. कसा घेतला त्याच्या मागची सगळी भूमिका समजून घ्यावी लागेल. आपण वेगवेगळ्या पक्ष्यांचं वर्णन पाहतोय, त्यातले काही अडचणीत कसे आले त्याचं वर्णन केलं. कबुतराचं वर्णन आपण पाहिलं होतं. कबूतर का अडचणीत आलं कारण ते जाळ्यात फसलं. त्याला पकडायचं असेल कारण शेवटी कोणत्याही प्राण्याला पक्षाला पकडायचं असेल तर त्याच्या काही विशिष्ट पद्धती आहेत, त्या पद्धतीनुसार ते प्राणी ते पक्षी पकडले जातात. म्हणजे उंदरासारख्या जीवाला पकडायचं असेल तर पिंजरा लावता येतो, आपल्यापैकी अनेकांनी पाहिलंय, किंवा तो चिपकटण्याचा आजकाल जो पुठ्ठा येतो त्याचा उपयोग करता येतो. उंदीर पकडायचा असेल तर पद्धती आहे. कबूतर पकडायचं असेल तर मग अशी जसं वर्णन केलं तसं जाळं लावलं, त्या जाळ्यात कबूतर अडकलं शक्य आहे. छोटे छोटे प्राणी पकडायचे, ससा पकडायचा असेल, हरिण पकडायचं असेल, फास लावल्या जातात. पण लक्षात घ्या या कुठल्याही पद्धतीने तुम्ही हत्तीला नाही पकडू शकत. त्याला पकडेल असा पिंजरा लावणार कसा, त्या पिंजऱ्यात तो नेमका येणार कशासाठी. हत्तीला पिंजऱ्यात नाही पकडता येत. मग हत्तीला पकडायचं असेल तर काय करायचं, त्याला आता सांगितलं तसं जाळ्यात नाही पकडता येत कारण जाळंचं जाळं घेऊन जायचं, त्याच्या शक्तीच्या समोर जाळं कुठं टिकणार आहे हा जो विषय आहे. म्हणून जाळ्यात नाही पकडता येत, त्याला पिंजऱ्यात नाही पकडता येत, त्याला निव्वळ फास लावून नाही पकडता येत. मग आता कसं पकडायचं. प्रत्येक पक्षाची प्राण्याची वेगळी पद्धत आहे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीतली गंमत सहज आठवणी आपण सांगतो. पोपट पकडण्याकरता एक आगळीच पद्धत वापरतात. कशी वापरतात तर त्याचं उत्तर आहे झाडावर एक झोपाळ्यासारखी गोष्ट लावली जाते आणि त्या झोपाळ्याला मध्ये जी दांडी लावलेली असते त्याला फिरणारी एखादी गोष्ट लटकवली जाते. मग कदाचित एखादा पाईपचा तुकडा असेल किंवा बांबूचा पोकळ तुकडा असेल तो लावला जातो, त्याच्यावर येऊन तो पोपट बसतो. पण पकड झाली त्याच्यावर की त्याच्या वजनाने ते उलट होतं आणि मग एकदा उलट झालं की त्याला वाटतं आता आपण अडकलो आणि म्हणून तो आणखीन त्याला पक्का पकडून ठेवतो कारण सुटलो तर आपण पडणार या भीतीत तो अडकतो आणि पोपट पकडला जातो. म्हणजे प्रत्येक पक्षाच्या त्याच्या गुणवत्तेनुसार त्याच्या कार्यानुसार त्याचे वेगवेगळे प्रकार तयार केलेत. मग आता हत्तीला पकडायचंय,
हत्तीला कोणती पद्धत वापरणार अशी नाही चालत, त्याची पद्धत फारच वेगळी शास्त्रकारांनी सांगितली. पूर्वी या पद्धतीने, आजकाल नवीन नवीन वेगळे आयुध आले, म्हणजे अगदी बेशुद्ध करण्याच्या इंजेक्शन पर्यंत वेगळे प्रकार आले, त्या माध्यमातून तो आत्ताचा विषय नाहीये. ज्या काळात हे सगळे सांगितल्या गोष्टी, त्या काळाचा विचार करा, म्हणजे त्या पद्धती आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गोष्टी, त्यातून मिळणारा बोध तो आपल्याला नेमकेपणाने कळेल. हत्ती पकडायचा असेल तर काय करतात, त्याची प्राचीन पद्धत अशी होती, एक भला मोठा गड्डा केला जातो, एक तेवढा मोठा खड्डा केल्यानंतर की ज्याच्यात सहज हत्ती आतमध्ये पूर्ण मावू शकेल आणि त्यातून सहज बाहेर येऊ शकणार नाही, इतका मोठा खड्डा केला जातो. आता तो खड्डा केला तर हत्ती येऊन आपोआप तर काही खड्ड्यात पडणार नाहीये, मग त्याला प्रलोभन द्यावं लागतं. कोणालाही अडकवायचं असेल तर त्यासाठी काहीतरी प्रलोभन असतं, ती रचना तिथेही केली जाते. मग पुढे काय करतात, त्याचं उत्तर आहे, त्या गड्ड्यावर लांबलचक बांबू टाकले जातात, कारण तेवढं लांब असणारी गोष्ट आणि हलकी असणारी बांबूच असू शकते, म्हणून त्याच्यावर आडवे उभे जिकडून तिकडून बांबूची रचना केली जाते. एखादा तक्ता तयार केल्यासारखी अवस्था केली जाते, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे पालापाचोळा टाकतात, पुन्हा माती पण टाकली जाते आणि त्या सगळ्यावर धान्य पेरल्या जातं. पटकन येणारे जे धान्य असतात, अशा प्रकारचे गहू असेल, बाजरा असेल, अशा पद्धतीचं धान्य पेरल्या जातं की त्याला मस्त कोंब येतात, हिरवगार ती जागा संपूर्ण तयार होते. आणि मग तशी हिरवळ एकदा तयार झाली की खाण्याचे आकर्षण हा जो विषय आहे तो तिथे निर्माण होतो. त्याच्या सोबत त्या हिरवळीवर एक कृत्रिम हत्तीण उभी केली जाते. पहा कशी मजेदार रचना आहे, लाकडाची अशा पद्धतीची किंवा चित्र अशा पद्धतीचं, तर तशा पद्धतीची एक कृत्रिम हत्तीण तिथं उभी केली जाते. खाली हिरवगार गवत आहे आणि वर त्याच्या चरत असल्यासारखी एक हत्तीण उभी आहे. असं जेव्हा तो हत्ती पाहतो तेव्हा त्या हत्तीणीच्या स्पर्शाच्या लोभाने तो तिथं येतो आणि एकदा तिथे येऊन पोचला की त्याच्या वजनाने ते बांबू तुटतात आणि तो त्या गड्ड्यामध्ये पडतो आणि फसतो. ही हत्ती पकडण्याची पद्धत होती. मग नंतर ती रचना पुन्हा वेगळी असते. मग त्याला एकच माणूस केव्हा तरी भेटतो. पहिले काही दिवस तो भुकेलाच ठेवल्या जातो, न खाता न पिता. अर्थात हत्ती एवढा मोठा जीव आहे की त्याला 2-4 दिवस 8 दिवस खायला नाही मिळालं तर त्याचं काही फार बिघडत नाही. त्या हिशोबात त्याला पहिले उपाशी ठेवल्या जातं. मग एकच माणूस त्याला दिसायला सुरुवात होते, मग तो त्याला खायला प्यायला द्यायला सुरुवात करतो, लांबून फेकतो. मग निदान तेवढं मिळत आहे म्हटल्यानंतर हा माणूस आपल्या कामाचा आहे असं वाटायला लागतं आणि मग तो त्याच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करतो. आणि मग त्यातून पुढे नंतर गड्डा एका बाजूने मोकळा करून त्या हत्तीला बाहेर काढलं जातं आणि तो माहूत म्हणून त्या हत्तीला आपल्या ताब्यात घेतो. ही पूर्वीची पद्धत होती. ती सगळी पद्धत एवढ्या करता सांगितली. अडकला कसा, त्याचं उत्तर आहे स्पर्शासक्तीमुळे अडकला. कारण त्या हत्तीनीला स्पर्श करायला गेला आणि त्या स्पर्श करायला गेल्यामुळे नुसतं लांबून गवत खाल्लं असतं तर त्याला सोंड लांब करून सुद्धा गवत खाता आलं असतं. तसं नाही केलं त्याने, त्या हत्तीनीच्या जवळीक करायला गेला आणि म्हणून गड्ड्यात पडला. मग स्पर्शाच्या माध्यमातून माणूस असा नष्ट होतो. आणि मग हत्तीनीचं उदाहरण का दिलं, त्याचं उत्तर व्यवस्थित लक्षात घ्या. तो हत्तीनीला स्पर्श करायला चालला, यात स्त्रीत्वाचा विषय आला आणि हत्तीसारखा प्रचंड बलदंड असणारा, अत्यंत शक्तिशाली असणारा, दुसऱ्या कुठल्याही माध्यमातून पकडल्या जाणार नाही अशा स्वरूपाचा असणारा जीव सुद्धा स्वतः जर आसक्तीत अडकला तर तो नष्ट होतो. हे दत्त महाराजांना सांगायचंय. ते त्या दृष्टीने आपल्याला सांगतायत आणि म्हणून स्पर्शासक्तीचा विचार आपल्या समोर मांडला. तो मांडत असताना जे वेगवेगळे शब्द त्यांनी वापरलेत ना, त्यातला एक शब्द फार मजेदार आहे. ते म्हणतात स्त्रीला स्पर्श करू नये. कशा? दारुकाम अपि. संस्कृतमध्ये दारू शब्दाचा अर्थ लाकूड असा आहे. लाकडी स्त्रीला सुद्धा स्पर्श करू नये. आता इथं स्त्रीला स्पर्श करू नये असं जेव्हा वाक्य येतं तेव्हा ते स्त्रियांच्या अपमानाचं किंवा अवमानाचं वाक्य आहे का? तर बिलकुल नाही. व्यवस्थित शास्त्र आपल्याला समजून घेतलं पाहिजे. जी विवेकाची भूमिका मी वारंवार मांडतोय ती भूमिका आपल्याला समजून घेतली पाहिजे. इथे स्त्री अवमानाचा विषय नाही. अशा पद्धतीचे जेव्हा वाक्य येतात ना तेव्हा ते वाक्य व्यवस्थित समजून घ्यायचे. पहिली महत्वाची गोष्ट, ते कोण सांगतंय आणि कोणाला सांगतंय हे जोपर्यंत तुम्ही तपासून घेणार नाही ना तोपर्यंत वाक्यांचे अर्थ नाही कळणार.
म्हणजे एक उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. भगवान जगद्गुरु आदिशंकराचार्य स्वामी महाराज उपदेश करतायत आपल्या शिष्यांना आणि त्यांनी सहज शब्द वापरला, निज गृहात तूर्णम विनिर्गम्यता. याचा अर्थ आपलं घर सोडून ताबडतोब निघून जावं. आता मला सांगा हे कोणाला सांगतायत? त्याचं उत्तर आहे त्यांच्या समोर जे शिष्य बसलेत त्यांना. शिष्य कोण आहेत? सगळे संन्यास ग्रहण केलेले आहेत, सगळे सर्वसंग परित्यागी आहेत. त्यांना जो उपदेश केला तो तुम्हाला शयन कक्षात बसून वाचण्यासाठी केलेला नाही आणि त्याच्यावर तसं अनुकरण तुम्ही करणं अपेक्षित नाही. म्हणजे हे वाक्य ऐकून की स्वतःच्या घरातून ताबडतोब निघून जा हे कुठल्या गृहस्थाश्रमी साधका करता सांगितलेलंच नाही. ह्या विवेक आपल्याला समजून घ्यावा लागेल. आणि मग हा विवेक एकदा समजून घेतला की अशा पद्धतीचे जेव्हा वाक्य येतात की स्त्री हा जणू काही नरकाचं द्वार आहे, अशा पद्धतीचे जे वाक्य येतात ना ते लक्षात घ्या. ते सामान्य माणसांकरता, संसारी जीवन करता नाही सांगितले, स्त्रीच्या कुठल्या तरी अपमानाकरता नाही सांगितले, तर ज्यांना सर्व संग परित्याग करायचंय त्यांना भूमिका ते सांगताय. तेवढ्या लोकांपुरतच समजून घ्यायचंय, बाकीच्यांसाठी नाही. हा विवेक आपल्याला जर असला ना तर हे वाक्य आपल्याला विचित्र वाटत नाही. तर ते कारण त्यांच्या समोर ज्यांनी त्याग केला त्यांना जर पुन्हा भोगाची इच्छा झाली तर मग त्यागाला काय अर्थ उरला? घरदार सोडून गेला, हिमालयात जाऊन बसला आणि तिथं जाऊन बसल्यानंतर तपश्चर्या करताना जर पुन्हा घरच आठवत असेल, पुन्हा जर पत्नीच आठवत असेल तर मग गेला म्हणजे नेमकं काय गेला? मनाने तर इथंच आहे ना. हा जो हिशोब आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्या लोकांना केलेला उपदेश आहे. आणि म्हणून आपल्याकडे ग्रंथ वाचनातून आनंद जो मिळतो तो घ्यायच्याबद्दल नाही, साहित्याबद्दल नाही म्हणत आहे, पण ग्रंथ वाचनातून उपदेश नसतात. उपदेश गुरुमुखातून प्राप्त करायचे. का? कारण गुरु त्या समोरच्या शिष्याची अवस्था पाहून उपदेश करत असतात. आपण काय करतो? आपण वेगळ्या अवस्थेमध्ये ते ग्रंथ वाचतो आणि मग चुकीचा अर्थ आपल्या समोर येतो. यार हे ग्रंथ तर स्त्रियांचा अपमान करतायत, हे ग्रंथ तर स्त्रियांना नकारात्मक रीतीने रंगवतायत. बिलकुल नसतं. ते ज्यांना सांगायचंय त्यांचा दृष्टिकोन समोर ठेवा म्हणजे लक्षात येईल. सगळ्या स्त्रियांबद्दल नाही म्हटलं, त्यांनी युवतीम शब्द वापरला. आणि मी पुन्हा सांगतोय, आसक्तीचा विषय असेल तर. आसक्ती कशाला म्हणतात? लक्षात घ्या, प्रेमाच्या स्पर्शाला नाही म्हटलेलं नाही. दोन मधला व्यवस्थित फरक समजून घ्या. प्रेमाचा स्पर्श जेव्हा मी म्हणतो तेव्हा वेगवेगळे पैलू त्याला आहेत. मातेवरचं जे प्रेम आहे त्या प्रेमाने मातेला केलेला चरणस्पर्श हा काय त्याज्य थोडा असणार आहे, हा काय अवमानाचा विषय थोडा असणार आहे, हा काही नकाराचा विषय नसणार आहे. त्याची अवहेलना केली आहे किंवा त्याला नाकारलंय असं बिलकुल नाही. व्यवस्थित लक्षात घ्या. उलट संन्यास घेतलेल्या व्यक्तीला सुद्धा त्यांनी पित्याला वंदन करायला परवानगी नाही, पण माता समोर आली तर त्यांनी वंदन करायचं असतं, कारण आईचं स्थान अत्यंत श्रेष्ठ आहे. मग मातेला केलेलं वंदन जे आहे, मातेला केलेला चरणस्पर्श जो आहे त्या स्पर्शाला नाही म्हटलं का? त्याचं उत्तर आहे नाही. कन्या समोर आली, त्या बालिकेवर, आपल्या मुलीवर वात्सल्य भावनांनी केलेला स्पर्श जो आहे त्या स्पर्शाला नाकारलंय का? बिलकुल नाही. व्यवस्थित लक्षात घ्या. अगदी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, पत्नीला केलेला स्पर्श त्याला वाईट म्हटलंय का? त्याचं उत्तर आहे नाही. कारण व्यवस्थित लक्षात घ्या, भारतीय संस्कृती इतकी व्यापक आणि इतकी उदार वृत्तीची आहे की ती कुठल्याही गोष्टीला नाकारत नाही. म्हणजे आपल्याकडे काम पाप म्हटलेलं नाहीये. लक्षात घ्या, काम हा सुद्धा पुरुषार्थ म्हटला. अर्थही पुरुषार्थ आहे. पैसाही मिळवला पाहिजे, उपभोग सुद्धा घेतले पाहिजे, पण मागे धर्म आणि पुढे मोक्ष असला पाहिजे. ही रचना व्यवस्थित लक्षात घ्या. म्हणून धर्म, अर्थ, काम, मोक्ष, मागचा धर्म पुढचा मोक्ष याच्यावरची नजर दूर जाते आणि केवळ अर्थ आणि कामाचा उपभोग निर्माण होतो. म्हणून पुढच्या अडचणी सगळ्या तयार होतात. भोगवाद जो तयार होतो तो तिथे तयार होतो. लक्षात घ्या, कामाला नुसत्या वाईट म्हटलेलं नाही. उलट भगवद्गीतेमध्ये स्वतःच्या विभूती सांगताना भगवान श्रीकृष्ण शब्द वापरतात, धर्म अविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. हे भरतर्षभा, हे अर्जुना, भरत कुळातला असल्यामुळे त्याला भरतर्षभ म्हटलं, श्रेष्ठ असणारा. हे भरत कुळातल्या अर्जुना, धर्माच्या अविरुद्ध असलेला काम म्हणजे मी आहे. कारण तो काम अनिवार्य आहे.
आवश्यक आहे, त्यातूनच सृजन होणार आहे, त्याला नाकारलेलं नाहीये, व्यवस्थित लक्षात घ्या. हा, मग आसक्ती कुठं? त्याचं उत्तर आहे तो अनिवार्य असलेला स्वपत्नीच्या ठिकाणी असणारा प्रेमाचा भाग जर इतर कोणाच्या ठिकाणी, हत्ती अडकला कुठे लक्षात घ्या, हत्ती त्याच्या हत्तीनी सोबत असता तर अडकला नसता. ती जी हत्तीने दिसतीये चित्रासारखी लावलेली मूर्ती प्रकारातली लाकडाची तयार केलेली, ती त्याची हत्ती नाही, म्हणून तर अडकला, लक्षात घ्या. आणि तो नसलेल्या हत्तीनीच्या मागे जेव्हा लागतोय, परस्त्रीच्या मागे जेव्हा लागतोय, तेव्हा नष्ट होतो, हे सांगायचंय. आणि मग आपल्याकडे त्या कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की परस्त्रीच्या नादी लागला तर देवांचा राजा इंद्र नष्ट होतो. अहिल्या कथा आठवा, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की देवांचा राजा नष्ट होतो. सामान्य माणसांचं काय घेऊन बसला, त्याची अवस्था वाईट होते. नंतर पुन्हा तपश्चर्या केली, पुन्हा जागेवर आला, तो भाग वेगळा, पण किमान त्याच्यावर वाईट अवस्था तर आली होती ना, का? आसक्तीत अडकला. आणि जी गोष्ट आसक्तीकडे नेते ती वाईट आहे, तेवढंच समजून घ्यायचंय. आणि म्हणून स्पर्शासक्ती वाईट आहे, स्पर्श वाईट नाहीये, त्या स्पर्शाची आसक्ती. आणि आसक्ती शब्द तेव्हाच असतो जेव्हा तो अयोग्य गोष्टीसाठी असतो. आणि मग ती अयोग्य असणारी हत्तीनी, त्याची नसलेली हत्तीनी तिच्याकडे आकृष्ट झाला म्हणून नष्ट झाला. हा भाव जर आपण समजून घेतला तर स्पर्शासक्ती कशी माणसाला विनाशाकडे नेते ते दत्त महाराज त्यातून शिकलेत. आपल्याला गज म्हणजे हत्तीच्या माध्यमातून दत्त महाराजांनी हा उपदेश केलेला आहे. पुढचे गुरु त्यांचा पुढचा उपदेश पुढच्या भागात. तोपर्यंत जय गजानन.